Hello everyone. Today we are going to learn IT in Business Management, Chapter 4. Before that, we are seeing here introduction, first 3 chapter of Information Technology in Business Management. Here we are learn our 4th chapter, Introduction to Information System 2. So, wait here. Introduction to Information System 4. Information to Introduction to Information System 2. So let's see what is the information technology. Is the application of computers to store, study, retrieve, transmit and manipulate data on information after in the context of a business or other enterprises. काय म्हटलं इथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इज द ऍप्लिकेशन ऑफ कम्प्युटर्स टू स्टोअर, स्टडी, रिट्राइव, ट्रान्समिट अँड मॅनिप्युलेट. म्हणजे काय तर फर्स्ट वन आपण म्हणूया कम्प्युटर टू स्टोअर. फर्स्ट वन काय म्हटलं त्यांनी स्टोअर. सेकंड वन स्टडी. थर्ड वन रिट्राइव. Fourth one transmit. Fifth one manipulate. What is the information to introduction? What is the information system? Information technology is the application of computers to store, study, retrieve, transmit and manipulate of information or data. म्हणजे काय आहे की यांनी काय म्हटलंय की डाटा किंवा इन्फॉर्मेशन कम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये स्टोअर केली जाते किंवा तिचं स्टडी केलं जातं किंवा त्याला रिट्राइव्ह केलं जातं किंवा त्याला ट्रान्समिट म्हणजे ट्रान्सपोर्ट केलं जातं किंवा त्याला मॅनिप्युलेट केलं जातं, मीन्स एडिटिंग केलं जातं. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी ज्या कम्प्युटर ऍप्लिकेशनला ज्यावेळेस केलं जातात त्यावेळेस त्याला म्हटलं जातं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ओके. सो काय म्हटलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इज द ऍप्लिकेशन ऑफ कम्प्युटर टू स्टोअर, स्टडी, रिट्राइव, ट्रान्समिट अँड मॅनिप्युलेट ऑफ डाटा और इन्फॉर्मेशन ऑफन इन द कंटेक्स्ट ऑफ अ बिझनेस और अदर एंटरप्राइज. कुठे केलं जात आहे याचा यूज कुठे केला जातो तर बिझनेस और एंटरप्राइजेस. सो इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी इज द एप्लीकेशन ऑफ कंप्यूटर ऑफ स्टोअर, स्टडी, रिट्राइव, ट्रांसमिट, manipulate data or information. It's called information technology where in business or in enterprises. So information technology चा मीनिंग तुमच्या लक्षात आलं. ही डेफिनेशन तुम्ही अशा पद्धतीने प्रिपेअर करू शकता. सो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झाल्याच्या नंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत. सो त्यांनी पुढे काय म्हटलं बघा, IT considered a subset of information and communication technology, ICT. IT is considered a subset of information and
कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. IT काय आहे? IT ला काय म्हटलं त्यांनी? IT इज अ कन्सिडर्ड अ सब्जेक्ट सबसेट. IT काय आहे? सबसेट आहे. IT कोणाचा सबसेट आहे? IT इज अ सबसेट, कन्सिडर सबसेट ऑफ इंफॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. हा कोणाचा सबसेट आहे? इंफॉर्मेशन ऑफ information and communication टेक्नॉलॉजी. IT सबसेट आहे कोणाचा? इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. यालाच आपण काय म्हणतो? ICT. सो IT हा ICT चा काय आहे? सबसेट आहे. Then subset of information communication technology. In 2012, Zuko proposed an ICT hierarchy where each hierarchy level contains some degree of commonality in that they are related to technologies that facilitates the transfer of information and various types of electronically mediated communication. आता याच्यात त्यांनी काय म्हटलंय की in 2012 ला काय झालंय? Zuko proposed. Which company? Zuko proposed an ICT hierarchy where each hierarchy level contains some degree of commonality and they are related to the technology that facilitate the transfer of information and various types of electronically mediated communication. आणि त्यावेळेस काय केलं की काय प्रपोज केलं तर इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर होणाऱ्या गोष्टी किंवा इलेक्ट्रॉनिकली कम्युनिकेट करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रपोज केल्या कधी? इन 2012. Then typically IT is used in context of enterprise operation as opposed to personal or entertainment technology. आता ICT किंवा IT चा यूज IT कोणाच्या जागेवरती यूज करायला सुरुवात केली किंवा IT आल्याच्या नंतर कोणाची कामं बंद पडली? सो पूर्वी तुम्हाला माहिती की कोणतीही गोष्ट करत असताना, एखादा बिझनेस करत असताना, एखादा ऑफिस वर्क करत असताना, एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट ही तुमची कशी चालायची? मॅन्युअली. प्रत्येक गोष्ट मॅन्युअली होती. मग तिथे तुम्हाला गरज कोणाची पडत होती? पर्सन्स. कोणाची गरज पडायची? पर्सन्स. आणि सेकंड इथे म्हणजे एंटरटेनमेंट, पर्सन्स अँड एंटरटेनमेंट टेक्नॉलॉजी. या पर्सन्स अँड टेक्नॉलॉजी जागा कोणी घेतली? IT ने. इन अ बिझनेस और इन एंटरप्राइजेस जे काम मॅन्युअली चालायचं, जिथे पर्सन्स आणि एंटरटेनमेंट टेक्नॉलॉजीची गरज होती, ती जागा कोणी घेतली? तर ती जागा घेतली IT इंडस्ट्री किंवा IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. द कमर्शियल यूज ऑफ IT encompasses both computer technology and telephony. आता कमर्शियल यूज जो आहे ITतला तो दोन पद्धतीने सुरू झाला. मग ते दोन पद्धती कोणत्या? सो फर्स्ट वन आहे त्यांनी काय म्हटलंय? द कमर्शियल युजेस ऑफ IT कंपासेस बोथ कम्प्युटर्स, एक तर कम्प्युटर थ्रू आणि सेकंड टेलिफोन थ्रू. सो या दोन पद्धतीने ITचा यूज बिझनेस मध्ये स्टार्ट झाला.
Then the term information technology was coined by the Harvard Business Review in order to make a distinction between purpose-built machines designs to perform a limited scope of function and general purpose computing machines that could be programmed by various tasks. As the IT industry evolved from the mid-20th century, it encompasses transistors and integrated circuits, computer capability advanced while device cost and energy consumption fell lower, a cycle that continues today when new technologies emerge. याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, सुरुवातीला जे कम्प्युटर तयार केलं गेलं त्याला काय म्हणायचे, सुपर कम्प्युटर. सुपर कम्प्युटर, या सुपर कम्प्युटरची साईज एवढी मोठी होती की आता जो आपला क्लास आहे त्या क्लास इतका मोठी जागा त्या एका कम्प्युटरला लागायची. वेगवेगळे छोटे छोटे बॉक्सेस मिळून तो एक पीसी तयार केला जायचा आणि त्या पीसी वरती फक्त कॅल्क्युलेशनचं काम केलं जायचं. सो तो होता सुपर कम्प्युटर. आता त्याच्यामध्ये जे सर्किट्स यूज केलेले होते त्या सर्किटची साईज सुद्धा फार मोठी होती. हळूहळू टेक्नॉलॉजी मध्ये इम्प्रुव्हमेंट होत गेली, सर्किटची साईज कमी केली गेली. सर्किटची साईज कमी केल्याच्या नंतर थोड्या दिवसाने मार्केटमध्ये जसे तुमचे कम्प्युटर्स आले, जे डेस्कटॉप कम्प्युटर्स आहेत ते अवेलेबल झाले. डेस्कटॉप कम्प्युटर मध्ये सुद्धा सर्किटची साईज त्या मानाने फार छोटी दिली, पण त्या साईजलाही अजून रिड्यूस केलं गेलं, त्या सर्किटच्या साईजला अजून रिड्यूस केलं गेलं. आणि त्या रिड्यूस केल्यामुळे काय झालं की त्यांना सुपर कम्प्युटर डेस्कटॉपच्या ऐवजी मार्केटमध्ये आले लॅपटॉप्स. लॅपटॉप्स आल्याच्या नंतर लॅपटॉप्सला सुद्धा त्यांनी आणखी कमी करून त्यांची साईज टॅबलेट्स, आणि टॅबलेट्स नंतर आता तुमचे मोबाईल्स. सो आयटी मध्ये एवढे इमर्ज होत गेलंय, एवढ्या काही डेव्हलपमेंट होत गेल्या की या सर्किटची साईज डे बाय डे कमी होत आली. आणि त्याच्यामुळे काय झालं की डे बाय डे कमी होत आली तसं त्याचा यूज वाढत गेला. कारण सुपर कम्प्युटर इतका मोठा होता की तो प्रत्येकाला यूज करणं शक्य नव्हतं, प्रत्येक जण आपल्या घरी ठेवू शकत नव्हता. त्याने डेस्कटॉप आला, डेस्कटॉपला सुद्धा कसं एका जागेवर बसून काम करावं लागत होतं. मग डेस्कटॉपला काम करत असताना सुद्धा लोकांना ते डेस्कटॉप प्रत्येक वेळेस सगळीकडे घेऊन फिरणं पॉसिबल नव्हतं. सो या गोष्टीमुळे काय झालं की डेस्कटॉपचं सुद्धा आपलं काम थांबलं गेलं. त्याच्यानंतर किंवा तेही सगळ्यांना पॉसिबल नव्हतं. त्याच्यानंतर आले लॅपटॉप्स. लॅपटॉप्स बऱ्याच जणांनी युज करायला स्टार्ट केलं, पण लॅपटॉपचा सुद्धा युज तोच होता की लॅपटॉप्स थोडे आकाराने डेस्कटॉपच्या साईजच्या असल्यामुळे त्याला काय होतं की त्याला कॅरी करणं थोडंसं हार्ड जात होतं. तर त्याच्यानंतर टॅबलेट्स आले. टॅबलेट्स तुम्ही सगळीकडे घेऊन फिरू शकत, पण टॅबलेट्स हे तुमचे पॉकेट फ्रेंडली नव्हते की तुम्ही पॉकेटमध्ये घालून फिरू शकत नव्हता. मग त्याच्यानंतर त्याच्यासाठी ऑप्शन्स आले मोबाईल्स. आज मोबाईल तुम्ही खिशात घेऊन फिरू शकताय. आज कम्प्युटरवरती जेवढे पण वर्क तुम्ही करताय ते सगळे तुम्ही टॅबलेट मोबाईल्स वरती करू शकताय. सो ह्या सगळ्या इम्प्रुव्हमेंट किंवा या सगळ्या डेव्हलपमेंट कशामुळे झाल्या तर आयटी मुळे झाल्या. देन नेक्स्ट IT education and job functions. IT educations and job functions. A team of administrators and other technical staffers develop and manage the company's IT infrastructure and assets. IT teams depend on wide range of specialized information and technology skills and knowledge to support equipment, application and activities. Third-party contractors and IT vendors support personal argument the IT team. आता याच्यामध्ये काय म्हटलंय की IT एज्युकेशन अँड जॉब फंक्शन्स. IT एज्युकेशन जॉब फंक्शनच कंपल्सरी झालेलं आहे. त्याला रिझन आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला आयटीचा यूज लागतो. जसं की आपलं आता जे आहे आपलं एज्युकेशन सेक्टर आहे, बरोबर आहे, एज्युकेशन सेक्टर आहे. आपल्याला जसं मी म्हणे आताच आपले लेक्चर चालू होते, आपल्याला आयटीची गरज होती का? मला वाटत नाही काही गरज होती, कारण आपले लेक्चर्स आपण ऑफलाईन सुद्धा क्लासमध्ये घेऊ शकत होतो. मी तुमचे लेक्चर्स घ्यायचो, तुम्हाला असाइनमेंट द्यायचो किंवा काही प्रॉब्लेम्स नव्हते. पण अचानकपणे आता कोविड सारखा क्रायसिस आला.
कोविड सारखा क्रायसिस आल्याच्या नंतर प्रॉब्लेम काय झाला की आपलं टीचिंग बंद झालं. पण टीचिंग बंद झालं, पण त्याचा आणखी एक परिणाम असा झाला की आमच्यासारख्या काही टीचर्सना IT नॉलेज असल्यामुळे किंवा आपल्या कॉलेजला ICT फॅसिलिटीज अवेलेबल असल्यामुळे आज तुमचे लेक्चर्स कुठे थांबले नाहीयेत, ते कंटिन्युअसली चालू आहेत. आपण आता जसं कम्युनिकेट करतो ऑनलाईन त्या पद्धतीने. आणि मग याच्यासाठी जर आता प्रत्येक गोष्ट, त्याच्यानंतर आता तुमची अटेंडन्स सुद्धा तुम्ही बघता की आपण क्लासमध्ये अटेंडन्स तुमची ऑनलाईन लावतो मोबाईल थ्रू. तुमच्या असाइनमेंट्स, तुमचे रिझल्ट सुद्धा यावेळेस तुम्हाला ऑनलाईन बघायला मिळाले. हे कशामुळे पॉसिबल झालं? IT एज्युकेशन सुद्धा. आम्हाला IT एज्युकेशन होतं, त्यामुळे आपल्याला हे सगळं पॉसिबल झालं. पण मग आता काय झालं की ह्या IT एज्युकेशन जे आहे ते गरजेचं झाले. आणि IT एज्युकेशन जर असेल तर काय आहे, जॉब फंक्शन्स, जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज मध्ये जॉब फंक्शन्स एक्झॅक्ट कुठे येतात ते बघूयात आपण. जॉब फंक्शन सपोज आता सपोज आपण पकडून चालू की मी IT सुरू केला किंवा IT एज्युकेशन मला मिळालं, मी काम सुरू केलं. पण IT एज्युकेशन मिळालं असलं तरी तिथे मला इक्विपमेंट यूज करायला आले ITचे. मग त्याच्यामध्ये डेस्कटॉप असेल, लॅपटॉप्स असेल किंवा आणखी इंटरनेट असेल, या बऱ्याचशा गोष्टी आल्या. मग ह्या गोष्टी आल्याच्यानंतर याच्या मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आला, याला मेंटेनन्स आला, बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखी याचे टेक्निकल इश्यूज आले. मग हे सॉर्ट आउट करायला मला कोणाची तरी गरज आहे कंपल्सरी. त्यासाठी मी काय केलं की इथे माझं एक कंपल्सरी एक टेक्निशियन कंपल्सरी काय केलं, टेक्निशियन अपॉइंट केलं. त्याला मी पेमेंट वरती ठेवलं. सो त्याला जॉब्स अवेलेबल झाले. जर त्याला जॉब्स अवेलेबल झाले, उद्या आता काय होईल की मला ज्या वेळेस एखाद्या स्टाफची गरज लागेल आम्हाला कॉलेजला, त्यावेळेस आम्ही काय करू, टीचिंग सोबत त्याला IT एज्युकेशन आहे की नाही याचा याडा बघू. जर त्याला IT एज्युकेशन असेल तरच तो तिथे काम करू शकतो. कारण आज आपलं 70% काम हे IT थ्रू चालू आहे. त्याच्यामुळे IT एज्युकेशन हे कंपल्सरीच आहे. देन आता आपण बघूयात सक्सेस ऑफ इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी. Success of information technology. There are some common reasons for success of information technology in India. आता याच्यामध्ये काही कॉमन रिझन्स आहेत की ज्याच्यामुळे इंडियामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला सक्सेस मिळालं. त्यातला फर्स्ट पॉइंट आहे, द नंबर वन रिझन हॅज टू बी द लार्ज वेल एज्युकेशन पॉप्युलेशन इन इंडिया. फर्स्ट वन काय, लार्ज वेल एज्युकेशन पॉप्युलेशन इन इंडिया. लार्ज वेल एज्युकेशन पॉप्युलेशन इन इंडिया. पूर्वीसारखी परिस्थिती आज भारतामध्ये नाहीये. पूर्वी इंडियामध्ये शिकलेल्या लोकांची संख्या फार कमी होती, परंतु आज तसं नाहीये. आज काय झालंय की एज्युकेटेड लोकांची संख्या वाढलेली आहे. आज इलिटरेट लोक फार कमी राहिलेली आहेत. बरेच लोक आता इलिटरेट झालेले आहेत. आणि लिटरेट झालेल्या लोकांमुळे काय झालंय की ITला ट्रेंड्स मिळाला किंवा ITला सक्सेस मिळते, कारण बरेचसे लोक शिकलेले आहेत. सो त्याच्यामुळे हा फर्स्ट पॉइंट येतो, लार्ज वेल एज्युकेशन पॉप्युलेशन इन इंडिया. देन सेकंड रिझन काय आहे, द हायेस्ट नंबर ऑफ इंग्लिश स्पीकिंग पीपल. वन ऑफ द रेअर पॉझिटिव्ह
or Indian evaluation by British. The highest number of English speaking people. Highest numbers of English speaking peoples. हायेस्ट नंबर ऑफ इंग्लिश स्पीकिंग पीपल्स. आज तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी काय झालंय की एज्युकेशन मोड जे आहे ते इंग्लिश मध्ये सुरू झाले. आज आपल्या इथे जिल्हा परिषदच्या शाळा सोडल्या, झेडपीच्या शाळा सोडल्या तर प्रत्येक स्कूल्स मध्ये इंग्लिश मीडियम स्टार्ट केलेलं किंवा सेमी इंग्लिश स्टार्ट केलेलं आहे. आणि याचा परिणाम काय झालाय की बरेचशा पॅरेंट्स, आणि आज मार्केटमध्ये ही इंग्लिशचीच तेवढी गरज आहे, त्यामुळे बरेचसे पॅरेंट्स आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये टाकतात, किंवा त्याच्यामुळेच कदाचित झेडपीच्या स्कूल आज बंद पडायला आलेले आहेत. आणि याचाच परिणाम काय झालाय की मार्केटमध्ये इंग्लिश स्पीकिंग पीपल्सची संख्या वाढलेली आहे, आणि त्याच्यामुळे हायेस्ट नंबर ऑफ इंग्लिश स्पीकिंग पीपल्स हा जो सेकंड पॉइंट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की कम्प्युटर लँग्वेज ही सर्रास इंग्लिशमध्ये चालते, आणि जर इंग्लिशमध्ये IT ची लँग्वेज इंग्लिश आहे तर त्याचा फायदा नक्कीच इथे कुठेतरी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला सक्सेस मिळण्यात होतो. म्हणून सेकंड पॉइंट म्हटलेला हायेस्ट नंबर ऑफ इंग्लिश स्पीकिंग पीपल. देन थर्ड वन, low wages in India as compared to West. Although this factor is slowly becoming a disadvantage, it was one of the main reasons for international software companies to outsource IT work to India. West. लो वेजेस इन इंडिया. इंडियामधले जे वेजेस आहेत ते कमी होत चालले, आणि त्याचा परिणाम काय होत चाललाय, वेजेस कमी झाल्यामुळे लो वेजेस इन इंडिया as compared to वेस्ट. वेस्टर्न कंट्रीजच्या तुलनेमध्ये इंडियामधले वेजेस रेट जे आहेत ते, किंवा वेजेस जे आहेत ते लो होत चालले, आणि याचा परिणाम काय होतो की इंटरनॅशनल ज्या कंपनीज आहेत त्या काय करतात, ते इंडियामध्ये आउटसोर्सिंग साठी इंडियामध्ये इन्व्हेस्ट करतात, आणि इंडियामध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे इंडियन IT ला सक्सेस मिळत चाललंय. पण याचा एक बॅड इफेक्ट सुद्धा आहे. लो वेजेस कमी करत, वेजेसचे रेट कमी करत झाल्यामुळे त्याचा आपल्या इकॉनॉमीला हळूहळू त्याचा इंडियन इकॉनॉमीवरती इम्पॅक्ट होत चाललाय, आणि इंडियन इकॉनॉमी कुठेतरी प्रॉब्लेम्स मध्ये येणार आहे. पण तो विषय राहिला तर तो विषय इकॉनॉमीचा विषय वगळता की या गोष्टीमुळे काय झालंय की IT ला इंडियामध्ये जास्त सक्सेस मिळत चाललंय. सो त्याच्यानंतर आपण बघूयात आपला फोर्थ पॉइंट. फोर्थ काय म्हटलं त्यांनी, द इंडियन कल्चर इटसेल्फ इज अ ह्यूज कॉन्ट्रीब्युटर. The Indian culture itself a huge contribution. For example, parents' commitment to children's education. The importance of education is ingrained by them on their children at a very young age. They see good education as the only means to have better standard of living. आता काय झालं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता याच्यात पहिलं बघूयात, इन इंडियन कल्चर इटसेल्फ अ ह्यूज कॉन्ट्रीब्युटर्स. The Indian culture is itself a huge contributors. The Indian culture itself, it's a huge contributor.
a huge contributors. The Indian culture itself its huge contributors. मी आता म्हटल्याप्रमाणे की मार्केटमध्ये ज्या पद्धतीने आयटीचा किंवा सॉरी इंग्लिश कम्युनिकेशन किंवा आयटीचा एक ट्रेंड्स आहे मार्केटमध्ये, कोणतीही गोष्ट इंग्लिश कम्युनिकेशन शिवाय किंवा आयटी शिवाय व्यर्थ आहे किंवा चालणं कठीण आहे. आणि या गोष्टीमुळे मार्केटमध्ये आज इंग्लिशला आणि आयटीला खूप जास्त डिमांड आहे. आणि याचाच परिणाम लक्षात घेता आज पॅरेंट्सही तेवढेच त्याच्याबद्दल काय म्हणता येईल आपल्याला जागरूक झालेले आहेत. पॅरेंट्सचं काय म्हणणं आहे की माझ्या मुलाला पुढे शिक्षणानंतर पटकन जॉब मिळाला पाहिजे किंवा मार्केटमध्ये त्याला कम्पीट करता आलं पाहिजे इतर मुलांशी. त्यासाठी आज गरजेचं आहे की पालक काय करतात की मुलांच्या शिक्षणावरती आज पालकांना खूप जास्त लक्ष आहे. आणि त्याचाच परिणाम असा झालाय की आज पॅरेंट्स खूप जास्त फीज पेड करून मुलांना खूप मोठमोठ्या स्कूल्समध्ये टाकतात की जिथे आयटीचं नॉलेज चांगलं मिळेल, जिथे इंग्लिश नॉलेज चांगलं मिळेल. आणि याचा परिणाम काय होत चाललाय की आणि हे जे कल्चर आहे याच्यामुळे काय झालंय की पालकांचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड्स जे आहे ते बदलत चालल्यामुळे आज ज्या पालकांनी कधी मोबाईल यूज केला नव्हता, ज्या पालकांनी कधी कम्प्युटर यूज केला होता, आज त्यांच्या घरी सुद्धा लॅपटॉप्स आणि कम्प्युटर्स अवेलेबल आहेत, कारण त्यांच्या मुलांना त्यांना शिकवायचं. आणि याच्यामुळे आज प्रत्येक घराघरात तुम्हाला आयटीचा यूज दिसून येतो. आणि हेच आहे की त्यालाच म्हटलं तर इंडियन कल्चर इट्स अ ह्यूज कॉन्ट्रीब्युटर्स. आणि याच्यामुळेच इंडियन कल्चर जे आहे त्या सक्सेस ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी ह्यूज कॉन्ट्रीब्युशन करते. देन फिफ्थ वन आहे as much as Indian industry has grown due to offshoring, equal amount of credit should go to growth of domestic companies in auto, retail, banking, telecommunication, manufacturing, etc. They have equally contributed in its growth. As much as Indian IT industry has grown, as much as Indian IT industry has grown. आता इंडियन आयटी इंडस्ट्री ग्रोन का होत चाललंय तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आयटीचं यूज सुरू झालंय. मग तुम्ही ते रिटेलिंग म्हणा, त्याच्यानंतर तुम्ही ऑटोमोबाईल्स म्हणा, किंवा आणखी त्यांनी काय म्हटलेलं आहे ऑटो, रिटेल्स, बँकिंग म्हणा, टेलिकम्युनिकेशन म्हणा, मॅन्युफॅक्चरिंग म्हणा, या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आयटीचं यूज दिसून येईल. जसं आज तुम्ही बाईक्स जरी घ्यायला गेला तरी बाईकचे पार्ट्स जे बनवले जातात ते त्याच्या आधी ते काय केलं जातं तर ते एका पर्टिक्युलर सॉफ्टवेअर मध्ये ते डिझाईन केले जातात आणि ते डिझाईन करून मग त्या पद्धतीने ते त्याला कमांड देतात, त्या पद्धतीने तुमचं जे काही बॉडी मटेरियल आहे ते कट होऊन येतं. सो ते झालं. रिटेलिंग मध्ये सुद्धा तुम्हाला आज जे तुम्ही बघताय अमेझॉन यूज करताय किंवा फ्लिपकार्ट यूज करताय, हे तुम्ही ऑनलाईन यूज करायचं आयटीचा यूज आहे हे तुम्ही रिटेलिंग मध्ये घेऊ शकता. बँकिंग मध्ये तुमचं ऑनलाईन पेमेंट असेल किंवा तुमचं गुगल वॉलेट असतील, मोबाईल वॉलेट्स असतील, सो हे सगळे तुमच्या बँकिंग मध्ये येतात. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मी जसं म्हटलं की आता जसं ऑटोमोबाईल्स मध्ये जसं प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज मध्ये त्यांना डिझाईनसाठी किंवा त्यांना कमांड देण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंगची आज मशिनरीची यूज लागते, प्रत्येक ठिकाणी मशिनरी यूज होते. सो त्याच्यामुळे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आज आयटीचा यूज झाल्यामुळे as much as Indian IT industry has grown, आणि त्याच्यामुळे इंडियन आयटी इंडस्ट्रीच्या वाढत्या डेव्हलपमेंटमुळे काय झालंय की सक्सेस ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला सक्सेस मिळत चाललंय. फिफ्थ झालं. देन येतं आपलं 6 पॉइंट, द यंग अँड डायनॅमिक वर्किंग पॉप्युलेशन. द यंग अँड डायनॅमिक वर्किंग पॉप्युलेशन. द यंग अँड डायनॅमिक वर्किंग पॉप्युलेशन. तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेला आपले पूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब होते,
आणि अब्दुल कलाम साहेबांनी काय केलं त्यावेळेस की त्यांनी एक त्यांचं स्वप्न होतं. स्वप्न काय होतं? विजन 2020. विजन 2020 म्हणजे काय? तर त्याने असं म्हटलेलं की येत्या काही काळात म्हणजे 2020 जे आताचं आहे हे 2020 आपलं सगळं कोविड मध्ये निघून गेलं. त्याच्यामुळे त्यांचं जे स्वप्न होतं विजन 2020 ते 2020 त्यांना 2020 पर्यंत इंडिया खूप सारं ग्रोथ करेल. याचं रिझन असं होतं की त्यांना माहिती होतं इंडियाचं पॉप्युलेशन जे आहे ते यंग पॉप्युलेशन सगळ्यात जास्त आहे. यंग पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे इथे वर्किंग हँड्स जास्त आहे. काय म्हटलं? वर्किंग पॉप्युलेशन जास्त. आणि हे वर्किंग पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे इंडियामध्ये काहीच वर्षामध्ये खूप चांगला ग्रोथ होणार आहे. आणि हेच जे त्यांचं स्वप्न आहे ते 2020 पर्यंत पूर्ण होईल अशी त्यांची अपेक्षा होती, म्हणून त्यांनी विजन 2020 म्हटलेलं आहे. मध्यंतरी आता 2008ला की काहीतरी 7-8ला सगळीकडे आला आर्थिक मंदी आली किंवा पैसे मनी प्रॉब्लेम सगळीकडे झाले, मनी क्रायसिस झाले की ज्याचा इफेक्ट पूर्ण वर्ल्डवरती झाला. पण जेवढा इफेक्ट इंडियावरती व्हायला हवा होता तेवढा इंडियावर त्याचा इफेक्ट झाला नाही. याच्या मागचं रिझन असं होतं की आज पॉप्युलेशनच्या दृष्टीने चायना जरी फर्स्ट नंबरला असेल तरी चायनामध्ये वर्किंग पॉप्युलेशन जे आहे ते फार कमी आहे. आणि हे वर्किंग पॉप्युलेशन कमी असल्यामुळे तिथे डेव्हलपमेंटला प्रॉब्लेम येतो. ज्यावेळेला असं काहीतरी प्रॉब्लेम्स येतात कारण त्यांचा आज सगळ्या गोष्टी आयटी वरती चालू आहेत. पण आयटी हँडल करायला जे पॉप्युलेशन हवं वर्किंग पॉप्युलेशन ते त्यांच्याकडे कमी आहे, ते इंडियाकडे जास्त आहे. आणि हाच इंडियाचा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे की ज्याच्यामुळे इंडियाला काही वर्षामध्ये खूप चांगला ग्रोथ मिळणार आहे. आणि द यंग अँड डायनॅमिक वर्किंग पॉप्युलेशन की ह्याच्यामध्ये यंग आणि डायनॅमिक वर्किंग पॉप्युलेशन असल्यामुळे काय झालंय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला ग्रोथ मिळत चाललाय. देन येतं 7 पार्शियल प्रायव्हेटायझेशन अँड ग्रोथ इन टेलिकम्युनिकेशन. partial privatization and growth in telecommunication. Partial privatization. 7 number. Partial privatization and growth in telecommunication. काय म्हटलं त्यांनी? पार्शियल प्रायव्हेटायझेशन ग्रोथ इन टेलिकम्युनिकेशन इन लेट 19th telecommunication forms as an integral part of information technology industry. Partial privatization and growth in telecommunication. आता याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी? बऱ्याचशा आपल्या काय म्हणतो आपण बऱ्याचशा ज्या इंडस्ट्रीज होत्या गव्हर्नमेंट इंडस्ट्रीज जसं की महावितरण, आज तर प्रायव्हेटायझेशन झाली, प्रायव्हेट केलेली आहे. महावितरण ही प्रायव्हेट कंपनी झाली. त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा आहेत. आता थोड्या दिवसात असंही कळतंय की इंडियन रेल्वे जो आहे ते सुद्धा प्रायव्हेटायझेशन होण्याच्या दृष्टीने प्रोसेस चालू आहे. सो या प्रायव्हेटायझेशनमुळे काय झालं? जसं प्रायव्हेटायझेशन केलं तसं त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या, लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि त्याच्यामुळे त्यांचं काय झालं? प्रायव्हेटायझेशन झाल्याच्या नंतर प्रत्येक गोष्टीचं रेटही वाढले. रेट वाढल्यामुळे त्यांना त्या पद्धतीने सर्व्हिस देणं भाग पडलं आणि या सर्व्हिसेससाठी त्यांना काय झालं? आयटीची हेल्प घ्यावी. सेम तसंच की टेलिकम्युनिकेशन, मग तुमचं टेलिकम्युनिकेशन मध्ये तुमचं मोबाईल कम्युनिकेशन असेल, त्याच्यानंतर तुमचं लँडलाईन कम्युनिकेशन असेल, ते सगळं
आणि ह्या सगळ्या सुद्धा तुमचा आज पूर्वी कसं होतं की तुमचे सगळे व्यवहार किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं असेल, निरोप पोहोचत असेल, तुम्ही पत्र वगैरे त्या गोष्टी चालायच्या. आज त्याची गरज आहे. आज विदिन सेकंड मध्ये तुम्ही एकमेकांशी कॉन्टॅक्ट करू शकता वया मोबाईल्स. आज तुमच्याकडे कोणतेही प्रॉब्लेम्स असू देत, तुमचे मोबाईल थ्रू एक 5 मिनिटांमध्ये सॉल्व्ह होऊ शकतात किंवा इव्हन सेकंड्स मध्ये ते सॉल्व्ह होऊ शकतात. सो या सगळ्या वाढत्या ग्रोथ इन टेलिकम्युनिकेशन, प्रायव्हेटायझेशन मुळे सुद्धा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला सक्सेस मिळत आहे. त्यानंतर नंबर 8, द रॅपिड ग्रोथ इन IT पार्क्स इन इंडिया इन लास्ट year 2 years. The rapid growth in IT parks. The rapid growth in IT parks in India. आता इथे काय म्हटलंय, द रॅपिड ग्रोथ इन IT पार्क्स. रॅपिड ग्रोथ इन IT पार्क्स मध्ये काय म्हटलंय त्यांनी की IT पार्क्सला इंडियामध्ये खूप रॅपिड ग्रोथ मिळत चाललाय. पूर्वी तुम्ही आता तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर पुण्याला कधी कोण गेलंय का? पुण्याला जर तुम्ही गेलेला असाल तर हिंजवडी म्हणून जे गाव आहे, त्या हिंजवडी गावामध्ये किंवा हिंजवडी शहरामध्ये काही वर्षापूर्वी काही नव्हतं, अगदी पूर्ण माळरान होतं. आज तिथे गेलात तर आज त्या हिंजवडीला IT पार्क मुळे वेगळी ओळख आली. आज हिंजवडीमध्ये IT पार्क नावाने कंपनी चालू आहेत किंवा काही एक एरिया चालू आहे जिथे तुम्ही बघितलात तर खूप मोठमोठ्या IT कंपनीज उभ्या राहिल्या. शरद पवारांच्या मदतीने, माननीय शरद पवारांच्या मदतीने सगळं केलं गेलं, पण आज हिंजवडी ह्या IT पार्क मुळे ओळखला जातो, अख्ख्या पुण्यामध्ये ओळखला जातो. आणि हे अशा IT पार्क हिंजवडीतच नव्हे तर अख्ख्या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी उभे केले आणि याला ग्रोथ तेवढं, त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट सुद्धा वाढली आणि ह्याच्यामुळे काय बदल झालं की इंडियामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला सक्सेस सुद्धा मिळत गेला. देन 7, 8 अँड देन 9. 9th one, the tax is break and soaps offered by Indian government for upcoming software firms. This made India one of the most attractive markets for setting up software shop. The tax breaks and soaps. The tax breaks. आता ह्याच्यामध्ये काय झालं की पूर्वी गव्हर्नमेंटचे टॅक्सेस वगैरे भरण्यासाठी तुम्हाला सगळ्या रिसिप्ट्स वगैरे ज्या आहेत त्या ऑफलाईन जमा कराव्या लागायच्या, सगळं फाईल बनवायला लागायची, त्याच्यानंतर तुमचं ऑडिट व्हायचं आणि त्याच्यानंतर तुमचे इन्कम टॅक्स IT किती आहे ते कॅल्क्युलेट केलं जायचं. आज त्याची गरज भासत नाही, कारण आज बरेच सारे IT ने बरेच सारे काय झाले की ह्या टॅक्सेससाठी बऱ्याच साऱ्या सॉफ्टवेअर्स यूज केले गेले, ज्याच्यात SAP आहे किंवा तुमचं टॅली आहे. त्या गोष्टीमुळे काय होतं की तुमच्या प्रत्येक गोष्टीची एंट्री तुम्ही तुमच्या IT याच्यावरती ठेवू शकताय आणि त्याच्यामुळे तुमचं जे त्याच्यातलं मिसअंडरस्टँडिंग होतं तुमच्या फाईल्स मध्ये वगैरे ते कमी झालं आणि तुम्ही टॅक्स ब्रेक्स की तुम्ही ह्या ज्या टॅक्स मध्ये येणारे प्रॉब्लेम्स होते ते आज IT मुळे सॉल्व्ह झाले. आणि याच गोष्टीमुळे काय झालंय की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला काय झालंय इंडियामध्ये सक्सेस मिळत चाललेला आहे. Then 9, 7, 8, 9 and 10. The commitment of Indian towards their work. The commitment of Indians towards their work. The commitment of Indians towards their work. It is common knowledge that people in software industry normally put more than 10 hours a day in the work. I do not subscribe to the view that working long hours necessarily leads to higher productivity. But I think these hard-working Indians definitely plays a people's mind. पूर्वी काय व्हायचं की हे जे आहे कमिटमेंट ऑफ इंडियन टुवर्ड्स, एखादं काम इंडस्ट्रीमध्ये जर वर्कर्स ठेवले कामाला तर ते वर्कर्स काय करायचे तर जोपर्यंत त्यांचं बॉडी त्यांना फिजिकल स्ट्रक्चर त्यांना सपोर्ट करेल तोपर्यंत ते काम करू शकत होतं. फिजिकल स्ट्रक्चर म्हणजे त्यांची बॉडी जोपर्यंत. सो इंडियन किंवा ह्युमन बॉडी
हे जास्तीत जास्त एका पर्टिक्युलर लिमिट पर्यंत काम करू शकते जोपर्यंत त्याच्यात एनर्जी आहे. सो मॅन्युअली वर्क करताना हे सगळे प्रॉब्लेम्स यायचे आणि याच्यामुळे काय होतं की 7 or 8 hours पेक्षा जास्त एखादी इंडियन म्हणजे ह्युमन बॉडी काम करू शकत नव्हती कंटिन्युअस. आणि याचा परिणाम होता की फार कमी. आज काय झालंय की इंडियन किंवा ह्युमन बॉडीचं काम कोण करताय, सॉफ्टवेअर्स करताय. सो सॉफ्टवेअर्स हँडल करताना सुद्धा मी असं नाही म्हणत की तेव्हा त्रास होत नाही, होतो, पण आज तरी सुद्धा जेवढा ह्युमन बॉडीला त्रास व्हायचा तेवढा होत नाहीये. त्याचा माइंड वरती कुठेतरी इफेक्ट होतो. तरी सुद्धा काही लोक डिवोशनली 10 hours किंवा त्याच्यापेक्षा जास्त एखाद्या सॉफ्टवेअर वरती काम करू शकतात. आणि याचाच परिणाम काय होतो की त्यांचा वरती कुठेतरी बिझनेस, त्यांच्या बिझनेसचा किंवा त्यांच्या जॉबचा एक चांगला इम्पॅक्ट पडतो आणि त्याच्यामुळे हे 10 hours पेक्षा जास्त काम करू शकतात. सो द कमिटमेंट ऑफ इंडियन्स टुवर्ड्स देअर वर्क, त्यांची कमिटमेंट, आपल्या कामाविषयी कमिटमेंट आहे ती बऱ्याचशा ठिकाणी त्याचा ओटी सुद्धा दिला जातो, जो ओव्हर टाइम दिला जातो. सो ह्या गोष्टीमुळे सुद्धा हे काम करणं पॉसिबल होतं. सो हे आहे 10th सक्सेस. सो हे झाले आपले 10th सक्सेस ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. अजूनही याच्यात आहेत पण तुम्हाला हे 10th पास झाले, कारण तुम्हाला क्वेश्चन जर आला तर त्याच्यात 10th लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळून जाईल. सो याच्यानंतर आपण आता थोडं थांबूयात, नेक्स्ट लेक्चरला आपण पुढे बघूयात.